बघ काय झालंय ग मला. माझ्या कपड्यांवर लाल डाग आलेत. हे डाग कसले आहेत ग? आई, बघू. काय नाही रे बाळा, ही तुझी पहिली मासिक पाळी आहे. याला पिरियड्स असं म्हणतात. आणि काय ग, तुम्हाला तर तुमच्या शाळेत सांगितलंच असेल ना. सिया, हो ग आई, आम्हाला आमच्या शाळेत त्या दिवशी सांगितलं होतं की. अगं आजी पण आली. आजी, काय ग पुरींनो, एवढा गोंधळ कसला चाललाय? आणि ही सिया अशी काय ठामा काकू सारखी उभी राहिली? आई, अहो आई, तुम्ही ऐकलत का? आपल्या सियाला पहिली मासिक पाळी आली आहे. आजी, काय? मग हिला देवघरात आणि स्वयंपाकघरात पाऊल टाकून देऊ नकोस. तुझ्याच खोलीत आराम कर ग सिया. आई, सिया बाळा तू आत जा. सिया, हो आजी. आजी मला असं का बरं बोलली असेल? अरे माझ्याकडे तर फोन आहे, मी बघायला हवं हे नेमकं काय. व्हॉट इज पिरियड्स? Periods are natural. They are not dirty or impure. Women can go to temples during periods. Body clean itself naturally. अरे याच्यात तर असं म्हणलंय की महिला अशा दिवसात जाऊ शकते. मग आजी असं का म्हणत नसेल बरं? हां, कदाचित तिच्या काळी तिला कोणी सांगितलंच नसेल. आणि तेव्हा कुठे आमच्या होरायझन सारख्या शाळा होतात. हां, पण मी तिला सांगायला पाहिजेत. आय पण तिच्याकडे गेले तर ती मला ओरडेल. मी पहिले आईलाच सांगते. आई, ए आई, हे बघ ग, मी आत्ताच मोबाईलवर वाचलंय की पाळी ही निसर्गाचा नियम आहे. याच्यात अशुद्ध शुद्ध असं काही नाही. मग ही आजी मला असं का बरं म्हणत असेल? आई, अरे बाळा, मी तरी काय करणार? मी गेले कित्येक वर्ष हेच करत आली आहे. सिया, हो नाही, मग आज आपण तिला सांगूया. चल आपण तिला समजूया. तू माझ्यासोबत चल, मी आजीशी बोलते. आजी, बाहेर येतेस का ग? आजी, काय ग पुरींनो आणि सिया, तू इथे का आलीस? मागे हो, देवघर आहे ना हे, तुला समजत नाही? सुनबाई, हिला समजून सांगा. सिया, अगं आजी, तुझी अंधश्रद्धा थोड्या वेळ बाजूला ठेव आणि मी जे सांगते ते नीट ऐक. पहिले मला हे सांग, मी तुझी लाडकी नात आहे की नाही? हां, आहे ना. तर आता मी जे सांगते ते तू नीट ऐक. हे बघ, मी याच्यात असं वाचलंय की पाळी ही निसर्गाचा नियम आहे. ती अशुद्धेची नाही तर सृजन्य शक्तीची खूण आहे. शरीर फक्त स्वतःला स्वच्छ करते, म्हणजे यात अशुद्ध शुद्ध असं काही नाही. आणि हे फक्त मोबाईलच नाही तर आमच्या शाळेत देखील सांगितलेलं होतं. मग तू अशी का करतेस बरं? आई, आणि हो आई, अहो आपली सिया अगदी बरोबर बोलत आहे. काळ बदलला आहे. काळानुसार माणसांचे मन देखील बदललेले आहे. बघायला गेलं तर पत्रावरून आपण फोनपर्यंत आलो. असं जगात असंख्य गोष्टींमध्ये बदल झालेला असेल. मला तर इतकेच वाटते की आपण देखील नवीन युगात वावरावं. अर्थात निर्णय तुमचा आई. सिया, आणि हो आजी, तुला माहिती आहे का, आजकालच्या मुली स्वतःच्या पायावर उभं राहता, स्वतः कमावता, स्वतः शिक्षण घेता, स्वतः मोठमोठ्या गाडीतून फिरतात ग. आता जुन्या काळासारखं काही राहिलेलं नाही ग आजी. मग तू अशी का करतेस? आणि तुला जर इतकीच देवाची श्रद्धा ठेवायची असेल ना, तर एक सांगू का आजी, देव तर आपल्या मनात असतो. मन स्वच्छ राहिलं की देव कुठेही प्रसन्न होईल ना ग. आजी, हो ग बाळा, पण मी तरी काय करणार? मला माझ्या जुन्या काळी जे सांगितलं मी तेच केलं की नाही? पण आता तू म्हणतेस तर आपण नवीन युगात वावरूया. तुमच्या भाषेत आपण तुमच्या मॉडर्न जगात वावरूया. सिया, अगं आजी, मॉडर्न नाही मॉडर्न असतं ते. आजी, आई, चला आपण तिघी मिळून ज्ञानाचा दिवा लावू. लाज नाही अभिमान आहे. अहो तुम्ही ऐकलं का? लाज नाही अभिमान आहे. कारण स्त्री हीच समाजाची खरी प्रेरणा आहे. कारण स्त्री हीच समाजाची खरी प्रेरणा आहे. धन्यवाद.